महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात यावं या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये विषप्राशन केलं होतं। त्याच्यानंतर त्यांच्यावरतीच बीड पोलिसांमध्ये एनसी दाखल करण्यात आलेली। माझ्यासोबत ज्ञानेश्वरी आहेत। तर काय सांगाल, तुमच्याच विरोधामध्ये एनसी दाखल करण्यात आलेली आहे? मी ज्यावेळेस पहिल्यांदा 8 दिवसाखाली आले होते त्यावेळेस एसपी सरांना जेव्हा बाळाभाऊ बांगरने जॉब दिला त्याच्यानंतर मी आले होते की सर जॉब दिला आहे ते पडताळून आरोपी निष्पन्न झाले आहेत का, तेव्हा सर म्हणजे नाहीच झाले, त्यांच्यात काही तथ्यता नाही, राजकारणचा भाग दिसतोय असं मला एसपी सरांनी सांगितलं होतं। तरी पण सरांना म्हणलं सर जेवढे तथ्य आहे ते बघा, आपल्याला गरिबाचं घर जाळायचं नाही, आपल्याला चांगले जे आरोपी आहेत त्यांनाच आपल्याला डिटेक्ट करून आरोपी करायचं आहे। सर म्हणले हो ठीक आहे। त्यावेळेस मी निवेदन देऊन गेले की 8 दिवसात आरोपी अटक करा, नाही तर मी आत्मदहन करीन। मी निवेदन देऊन सध्या ह्यांनी माझ्यावर एनसी गुन्हा दाखल केलेला आहे। यांनी माझ्यावर 100 जरी गुन्हे दाखल केले, शेवट माझं त्रास दिली म्हणून एन्काउंटर केलं आणि केलं तरी मी माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी ठामच आहे। खरं तर ह्यांनी माझं एन्काउंटर करावं, ह्यांना जर खरंच त्रास होत असेल महादेव मुंडे फाईल बंद करावं, ह्यांना कुणी न्याय मागणार नाही, ह्यांच्या कुणी दाराला पण येणार नाही, प्रशासनाला बी कुणी म्हणणार नाही की आम्हाला न्याय द्या म्हणून। तरी आतापर्यंत जवळपास 7 अधिकारी